खारीपेक्षाही भरपूर असे लेयर्स असलेल्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या कापसासारख्या हलक्या फुलक्या करंज्या तुम्ही कधी ट्राय केल्या आहे का? नसेल केल्या तर चला तर मग त्यासाठी आपल्याला इथे खोबरं, पिठी साखर, मैदा, ड्रायफ्रूट, वेलची पूड आणि खसखस लागणार आहे. तर सर्वात प्रथम एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊन त्यामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं भाजायचं आहे. त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता ड्रायफ्रूट तळून झाले की त्यामध्ये येथे बारीक रवासुद्धा आपल्याला लागणार आहे. तो सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झाला की त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून 2 चमचे खसखस आपल्याला त्यामध्येच भाजून घ्यायची. आता हे सर्व भाजून झालं की थंड होऊ द्यायचं आहे. आता हे ड्रायफ्रूट आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेतलेले आहे. हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करायचं. वेलची पूड, पिठी साखर सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवायचं. आता येथे 1.5 वाटी मैदा, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि 4 ते 5 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून आपण याचा डो तयार करून ठेवला. आता साठा बनवण्यासाठी येथे 5 ते 6 कॉर्नफ्लॉवर घेतलं. त्यामध्ये साजूक तूप आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला आपल्याला हलकं फुलकं फ्लफी बनवायचं आहे. आता या पिठाचे आपल्याला असे उंडे करून घ्यायचे आहे. आता उंडे केले की ह्याची एक एक पोळी लाटून घ्यायची आहे. छान अशी पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे. सर्व पोळ्या लाटून झाल्या की याला आपल्याला छान असं बनवून घेतलेला साठा प्रत्येक पोळीला लावून घ्यायचा आहे कडेपर्यंत आणि एकावर एक सर्व पोळ्या आपल्याला व्यवस्थित अशा ठेवून द्यायच्या आहे साठा लावून. आता ह्याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे. कुठेही यामध्ये एअर बबल राहता कामा नये. आता हा थोडासा असा लांबवून घ्यायचा आहे आणि ह्याच्या छान असे आपल्याला लाट्या कट करून घ्यायच्या आहे. आता चाकूच्या साहाय्याने हळूहळू याच्या सर्व लाट्या आपल्या कट करून झालेल्या आहे. आता या लाट्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. बघा छान असं ह्याला थोड्याशा मीडियम जाड अशा लाट्या लाटून घ्यायच्या आहे. आता या साच्यामध्ये ठेवून यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला आपल्याला ह्याचे पदर दिसतील ती साईड आपल्याला बाहेरून ठेवायची आहे किंवा कळ्यांची साईड बाहेरून ठेवायची आहे. या पद्धतीने एक एक करून सर्व करंज्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता आपण बघू शकतात किती छान असे याला लेयर्स पडलेले आहेत आणि अशाच आपल्या सर्व करंज्या तयार झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत